नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। तुम्ही सध्या बघताय श्री बहिरम बाबा संस्थान आणि मी इथे आलेलो आहे बहिरम बाबा संस्थानमध्ये दर्शन करायला। कुळदैवत आहे आमचं हे, आणि बरेचशा लोकांचं कुळदैवत असतं हिंदू धर्मामध्ये आणि जैन धर्मामध्ये। कुळदेवताला किंवा कुळदेवीला खूप महत्त्व असतं आणि कुळदेवतेचं दर्शन आपण केलं पाहिजे, कारण त्याला कुळदैवत म्हणजे काय, तर कुळदैवताचा मुख्य उद्देश काय, तर कुळदैवत आपल्या कुळाचं रक्षण करतं, आपल्या परिवाराचं रक्षण करतं, म्हणून त्याला कुळदैवत म्हटलं जातं। कुळदेवी पण असते, ती एक गॉडेस असते म्हणजे देवी असते। तर प्रत्येकाने हिंदू धर्मातील किंवा जैन धर्मातील लोकांनी कुळदेवीचं दर्शन केलंच पाहिजे। तर इथल्या परिसराबद्दल आपण माहिती जाणून घेऊ। आहे इथं फुल भंडाराचं दुकान मिळेल तुम्हाला, बाहेर संस्थानाच्या बाहेर तिथून तुम्ही फुल वगैरे नारळ वगैरे घेऊ शकता देवाला चढवण्यासाठी किंवा देवाची पूजा करण्यासाठी बहिरम बाबाची। आणि इथे पार्किंगची सुद्धा व्यवस्था चांगल्या प्रकारे केली गेलेली आहे। बाहेर 2 व्हीलर 4 व्हीलर तुम्ही कुठल्या प्रकारचे असेल तुमच्याकडे वाहनाने आले असेल तर तुम्ही बाहेर पार्क करू शकता, लावू शकता। सेफ्टी आहे तिथे, काही प्रॉब्लेम नाही, सिक्युरिटी मिळेल तुम्हाला तुमच्या वाहनाची। आणि हा आहे संस्थान, जे मुख्य बहिरम बाबा यांचं संस्थान आहे। बघू शकता तुम्ही बाहेर इथे चपला वगैरे काढण्याची व्यवस्था केलेली आहे। सध्या यात्रा वगैरे होऊन गेली, यात्रा डिसेंबरमध्ये होती, त्यामुळे सध्या काही गर्दी नाही आणि मी तोच वेळ निवडला इथे येण्यासाठी, जेणेकरून दर्शन शांतपणे आणि व्यवस्थित होईल। आणि ही एक वाटसरू आहे, वाटसरूंसाठी एक वाट आहे, आणि तुम्ही खाली पैदल जाऊ शकता आणि वर येऊ शकता। आणि हा घंटा, असं म्हणलं जातं की हा घंटा 6 टनाचा आहे, म्हणून मी माहिती नाही, वेट नाही केलं त्याचं, पण असं म्हणतात माहितीनुसार। आणि हे आहे मुख्य बहिरम बाबा यांचं संस्थान। सध्या गर्दी नसल्याने तुम्ही बघू शकता, तुम्हाला इझिली बघायला मिळेल बहिरम बाबा यांची मूर्ती। हे आहेत बहिरम बाबा, म्हणजे काल भैरव भगवान शंकराचाच एक अवतार मानल्या गेलेला आहे यांना। जेव्हा भगवान शिव आणि माता पार्वती जेव्हा प्रवास करत होते, तेव्हा त्यांनी माता पार्वतीला एक ठिकाण आवडलं, तर त्यांनी म्हटलं की आपण इथे परत येऊया। तर भगवान शंकरांनी म्हटलं की मी माझा एक अंश इथे ठेवतो, म्हणजे काल भैरव, म्हणूनच याला ओळखलं जाते काल भैरवाचं रूप, म्हणजे भगवान शंकराचं रूप म्हणून या बहिरम बाबाला ओळखलं जाते। बरेच लोकांचं कुलदैवत आहे, आमचं पण आहे, आम्ही पण प्रत्येक वर्षी दर्शन करायला येतो। तर बघू शकता तुम्ही, एक ह्याचा इतिहास असा आहे की एक सुपारी होती आणि त्याला लोकांनी लोणी वगैरे लावू त्याला खूप मोठं केलेलं आहे। हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे बहिरम बाबाला। त्यानंतर नारळ वगैरे घेतलं, नारळ फोडण्याची मशीन सुद्धा इथे, त्याला तुम्ही व्यवस्थित फोडू शकता। बघा कसं व्यवस्थित नारळ फुटलं जातं, त्याच्यामध्ये मशीनमध्ये प्रेस करायचं। तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता, तुम्ही परत रिवाइंड करून नारळ व्यवस्थित फुटलं जातं, म्हणजे तुम्हाला हातानं जोर लावून ताकद लावून फोडण्याची गरज नाही। तर इथेच बाजूला एक मंदिर आहे, त्याला सुद्धा हजारो वर्षापूर्वीचा इतिहास असं म्हटलं जातं। गणपतीचं मंदिर आहे, आणि हे दर्शन केल्याशिवाय, गणपती बाप्पाचं दर्शन केल्याशिवाय तुमचं बहिरम बाबाचं दर्शन हे पूर्ण होत नाही असं मान्यता आहे। आणि येताना आम्हाला एक हॉटेल लागला योगीराज धाबा म्हणून। योगीराज धाबा खूप छान धाबा आहे, इथे जेवणसुद्धा खूप टेस्टी होतं, कारण टेस्ट केल्यानंतरच मी व्हिडिओ बनवलेला आहे। आणि बघू शकता तुम्ही इथलं ॲम्बियन्स वगैरे चांगला आहे हॉटेलची, त्यांनी थीम वगैरे चांगली सेट केलेली आहे, एक ट्रेडिशनल थीम आहे। जुन्या काळात कसं असायचं, भाकरी वगैरे बघा तर थापायचं, तर बायका बसून खाली आणि जात्यावरती ते मसाला वाटायच्या पाट्यावरती, अशा प्रकारच्यांनी एक खेड्यामधील प्रॉपर खेड्यामधील शिक थीम सेट केलेली आहे यांनी। आणि खूप छान वाटलं इथे आल्यानंतर, एक थंड वाटलं उन्हातून ट्रॅव्हल केल्यानंतर 2 व्हीलरवरती। आणि आतमध्ये टेस्ट पण छान होती जेवणाची, आणि सोय पण त्यांनी छान केलेली होती, आणि रेट पण अफोर्डेबल होतं। कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा।